जय महाराष्ट्र. मी सुरेश चमके. जय विशेष मध्ये आपलं स्वागत आहे. राज्यात मेळघाटात पुन्हा एकदा कुपोषणाची समस्या गंभीर झाली आहे. विरोधकांनी या पद्धतीचे आरोप केलेत तर बालमृत्यूचं प्रमाण रोखण्यात यश आल्याचा दावा सरकारने केला. या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. तर राज्यातील महापालिका निवडणुकांची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. यासह कोरोना वाढ आणि डेल्टा प्रसारासह पोलिओच्या संभाव्य भीती संदर्भातील बातम्या आज आपण पाहणार आहोत जय विशेष मध्ये. राज्यातील पालिका निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या या निवडणुका एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भात स्पष्ट केलं. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. त्यामुळे ओबीसी समाजासाठी हा मोठा फटका असणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाण्यासह राज्यातील 18 महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकांचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक महापालिका आयोगाने पत्र पाठवली आहे. त्या संदर्भात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका घेऊ नयेत अशी आमची सर्व ओबीसी संघटनांची समाजाची मागणी आहे. 4 तारखेला 4 मार्चला सुप्रीम कोर्टाचे आदेश आलेले आहेत किंवा तुम्ही स्पेशल एक आयोग नेमा आणि इम्पिरिकल डेटा तुम्ही हे करा, गोळा करा त्याचा आणि त्याच्यानुसार तुम्ही ओबीसी आरक्षण नक्की करा. परंतु आता 5 महिने होऊन गेलेले आहेत. 4 मार्चला आज सगळ्यात महाराष्ट्र सरकारकडून जो आयोग नेमलेला आहे तो आयोग नेमायला दिरंगाई केलेली आहे. त्या आयोगाला अजूनपर्यंत त्यांनी काही निधी दिलेला नाही, त्यांना मॅनपॉवर दिलेली नाहीये. त्यामुळे इम्पिरिकल डेटा गोळा करायचं कामच अजून सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. ओबीसी आरक्षणाशिवाय जर हे प्रभाग आणि हे जे आता सुरू आहे निवडणूक आयोगाचं काम याला ओबीसी समाज विरोध केल्याशिवाय राहणार नाही. परंतु याची पूर्ण जबाबदारी जी आहे ती पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आहे. आणि जर ओबीसी आरक्षणाशिवाय जर या निवडणुका होणार असतील तर ओबीसी समाज मात्र या रस्त्यावर उतरून टोकाचा संघर्ष या शासनाच्या विरोधी केल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. माजी खासदार आहेत, त्यांचा आरक्षणावरचा अभ्यास आहे, ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हरिभाऊ, एकूणच संपूर्ण या प्रकाराकडे तुम्ही कसं पाहता? गेल्या 4-5 महिन्यामध्ये इम्पिरिकल डेटा अद्याप हाती आलेला नाहीये. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? नाही, याची आम्ही फार काळजी घेतली होती. मला आठवतं 4 मार्च 2021 रोजी निकाल आला सुप्रीम कोर्टाचा आणि मी एक आर्टिकल लिहिलं होतं लोकसत्तेला ते 4 एप्रिलला आणि त्यानंतर कितीतरी बाईट्स आपल्या इथे दिले. मी वारंवार सांगतो की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, राज्य सरकार, तुम्ही का सेंट्रल गव्हर्नमेंटकडे बोट दाखवता? तुम्ही असं काय म्हणता की सेंट्रल गव्हर्नमेंटने इम्पिरियल डाटा द्यावा, जेव्हा त्यांच्याकडे इम्पिरियल डाटाच नाही आहे. त्यांनी मागेच सांगितलं की आमच्याकडे असा कुठलाही इम्पिरियल डाटा नाहीये. तरी तुम्ही जाणून बुजून जर केंद्राकडे बोट दाखवून हे जे 4 महिने घालवले ते त्याला जबाबदार कोण आहे? उद्या हे जे आज काय कसं आहे चालू आहे, म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेलं आहे किंवा त्यांनी तयारी सुरू केलेली आहे, तर कायद्यानुसार नियमानुसार त्यांना वेळेवर निवडणुका घेणं हे त्यांचं कर्तव्यच आहे. केंद्राकडे जनगणनेचा डाटा आहे आणि या जनगणनेमध्ये ओबीसीच्या संदर्भातला वेगळा डाटा आहे अशा पद्धतीचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. या संदर्भात काय माहिती आहे? नेमकं अशा पद्धतीचा डाटा आहे का? आणि असेल तर केंद्र सरकार तो का देत नाही? मुळीच नाही. इम्पिरिकल डाटाचा प्रश्न आता उपस्थित झालाय. 4 मार्च 2021 रोजी जेव्हा निर्णय आला सुप्रीम कोर्टाचा, तर त्याच्यामध्ये असा प्रश्न उपस्थित झाला होता की तुम्हाला 27% आरक्षण ओबीसीना दिलंय, कुठून दिलंय, कशामुळे दिलेलं आहे, याचा काय बेस काय? तर सरकार खरं म्हणजे त्यांनी सांगायला पाहिजे मंडल आयोगाचा बेस आहे ते सांगितलं नाही, ते लपवून ठेवलं आपल्या सरकारने, म्हणजे मागच्याही सरकारने याही सरकारने.
त्यानंतर ज्या चुकावर चुका होत गेल्या आणि तरी सुप्रीम कोर्टाने यांना दम दिला. बघा, तुम्ही इम्पिरियल डाटा जर गोळा केला नाही तर आम्ही झिरोवर आणू हे ओबीसीचं आरक्षण. आणि नंतर 5 जिल्ह्याचे जे आरक्षण झिरो गेलेले आहे आपल्याला माहित आहे, ते ऑलरेडी जाहीर पण झाल्या होत्या, पण याच्यामुळे ते थांबवले आहे. तर ते न करता आपण म्हणजे यांच्याकडे बोट दाखवायचं की केंद्र सरकारकडे डाटा आहे. आता परवा बघा, काल मला माहिती मिळाली आहे की माननीय छगन भुजबळ साहेब दिल्लीला जाऊन बसले आहे. कशाला? तर इम्पिरिकल डाटा मागण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेलेले आहे. काय कारण आहे? जेव्हा त्यांच्याकडे इम्पिरियल डाटाच नाही आहे तर तुम्ही हा वेळ काढूपणा करताय की मुद्दा म्हणजे त्यांची ढकलाढकली चालू आहे. येणाऱ्या सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा सरकारचा मानस आहे का? अशा संदर्भात काही घडतंय का? कारण या संदर्भामध्ये राज्य सरकार कोणती हालचाल करताना दिसत नाहीये. शंका येते आम्हाला, पूर्वीपासून आम्हाला शंका होती की त्यांना हेच पाहिजे होतं आणि हे करायचं आणि कोर्टावर ढकलायचं की कोर्टामुळे तुम्हाला आरक्षण देत नाही. आज तुम्हाला सांगतो, जवळपास 5 लाख मेंबर्स म्हणजे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका याच्यात 27% आरक्षण मिळणार नाही. केवढा मोठा हा म्हणजे लॉस आहे या मागासवर्गीयांचा. आता मुंबई महानगरपालिका, नंतर नवी मुंबई, केडीएमसी ह्या सगळ्या निवडणुका येणार आहेत फेब्रुवारीमध्ये. त्यामुळे तातडीने आताही काही वेळ गेलेली नाही. तुम्ही आयोग नेमला, सांगितलं आम्ही आयोग नेमला, ठीक आहे, निरकुल साहेबांचा आयोग नेमलेला आहे, पण त्यांना फंड पाहिजे, त्यांना फंड दिलेला नाही. हा 1 महिना त्याच्यातच गेला. आणखी ओबीसी समाजाचे विविध पक्षातील सर्व नेते एकत्र येऊन या संदर्भात संघर्ष करताना दिसत नाहीयेत. प्रत्येक जण वेगवेगळ्या पातळीवर संघर्ष करतोय. यामुळे संघर्षाची धार वाढत नाहीये. या संदर्भात आपला काही पहल असणार आहे का? नाही, संघर्ष का नाही? आम्ही रात्रंदिवस बोलतो या विषयावर. आम्ही कितीतरी डिस्कशन मध्ये आपण आलेलो आहोत. आम्ही मोर्चा, मी तर 2017 साली एक महिनाभर मोर्चा काढला, भर उन्हामध्ये. पुण्यावरून आम्ही फुलेवाड्यामधून निघालो होतो, सगळ्या महाराष्ट्राचा दौरा केला, जनगणना करा, जनगणना करा. आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगतो की हा जो निर्णय आलेला आहे तो ओबीसीच्या बाजूने आहे. जर तो ओबीसीच्या बाजूने आहे तर तुम्ही सुप्रीम कोर्टात वारंवार का जाता? ही दुसरी वेळ आहे. छगन भुजबळ साहेब गेले, याच्या आधी ते वडेट्टीवार गेले. कशाला जाताय तुम्ही? जेव्हा तुमच्या बाजूनी आहे निकाल, जेव्हा तुम्हाला पूर्ण अधिकार दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाच्या 3 जजेसने, 3 जजेस म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बेंच आहे, तो एक कायदा आहे. त्यांना कायदा करून तुम्हाला सांगितलंय. खरं म्हणजे पूर्वी असं नव्हतं, जनगणना करण्याचे अधिकार राज्याला नव्हते. परंतु या निर्णयामुळे 3 जजेसने निर्णय दिल्यामुळे ते कॉन्स्टिट्यूशन बेंच आहे आणि कॉन्स्टिट्यूशन बेंचचा जो निवाडा असतो तो कायदा बनतो. हा कायदा बनलेला आहे. मग तो ओबीसीच्या बाजूने आहे, सरकारच्या बाजूने आहे. हे असताना धन्यवाद हरिभाऊ, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतो आहोत की निवडणूक आयोगानं तयारी सुरू केली आहे. राज्यामध्ये 22 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. 2022 ला ज्यांची मुदत संपते अशा 18 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं तयारी सुरू केली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होण्याची शक्यता मात्र दाट आहे. राज्यात ओबीसी सह मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही तापलाय. यात भटक्या विमुक्त समाजाकडून आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. भटका विमुक्त हा समाज राज्यात एनटी प्रवर्गात मोडतो, तर केंद्रात या समाजाची नोंदणी ही ओबीसी प्रवर्गात होते. त्यामुळे अनेक प्रशासकीय अडचणींना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे भटके विमुक्त समाजामध्ये रोष निर्माण होऊ लागला. राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य भवन तायवाडे यांच्या समक्ष यांनी आपल्या मागण्यांचा पाढा वाचला. यावेळी भटके विमुक्त समाज हक्क परिषदेचे अध्यक्ष धनंजय ओंबासेही उपस्थित होते. महाराष्ट्रातील भटके विमुक्त प्रवर्ग स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही भटकंतीचंच जीवन जगतायत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सोयी सुविधा अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. अजूनपर्यंत या जमातीच्या पदरी काहीही पडलेलं नाही. शासनाच्या अनेक योजना कागदावरच राहतात. भटक्या विमुक्तांचा तांडा तेथपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे विमुक्त भटक्यांच्या संघटनांनी एकत्रित येत
राज्य आणि केंद्र सरकारकडे आपल्या मागण्या सादर केल्या। नागपुरात आयोजित भटके विमुक्त हक्क परिषदेत राज्यातील 30 पेक्षा अधिक जाती जमातीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। महाराष्ट्र शासनाने जी महाज्योती नावाची एक संस्था स्थापन केलेली आहे, त्या संस्थेच्या मार्फत आम्ही आता पुढे असे प्रयत्न करणार आहोत की या सर्व लोकांच्या माध्यमातून ही जी भटक्या विमुक्तांची जमात गावाखेड्यामध्ये कोण्याकोण्यामध्ये विखरलेली आहे, यांच्याकरिता कुठल्या प्रकारच्या योजना राबवल्याने हा समाज वर येईल आणि संपूर्ण समाजाच्या मध्ये एक सम्मिलित होईल, अशा प्रकारचे प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती मार्फत करण्यात येतात। महाराष्ट्र शासनाने जी महाज्योती नावाची एक संस्था स्थापन केलेली आहे, त्या संस्थेच्या मार्फत आम्ही आता पुढे असे प्रयत्न करणार आहोत की या सर्व लोकांच्या माध्यमातून ही जी भटक्या विमुक्तांची जमात गावाखेड्यामध्ये कोण्याकोण्यामध्ये विखरलेली आहे, यांच्याकरिता कुठल्या प्रकारच्या योजना राबवल्याने हा समाज वर येईल आणि संपूर्ण समाजाच्या मध्ये एक सम्मिलित होईल, अशा प्रकारचे प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती मार्फत करण्यात येतात। आमची संख्या किती आहे या देशामध्ये हे आतापर्यंत कुठल्याही सरकारच्या मनात ही भावना येत नाही आहे। केंद्र सरकारला आमची मागणी अशी आहे की ओबीसी आणि भटकेमुक्तांची जनगणना व्हायला पाहिजे आणि जर तशी होत नसेल तर राज्य शासनाने भूमिका अशी घेतली पाहिजे की जर तुम्ही यांची जनगणना करणार नसाल तर महाराष्ट्र शासन विधिमंडळामध्ये असा निर्णय घेईल की आम्ही जनगणनेला प्रतिसाद देणार नाही। सध्या राज्यात जनगणनेची मागणी प्रत्येक समाजाकडून केली जाते। ओबीसींच्या जनगणनेची मागणी रेटली जाते। यासोबतच दुर्लक्षित भटक्या जातींची नोंद केंद्र सरकारने करावी अशी आग्रही मागणी ज्येष्ठ भाषातज्ञ डॉक्टर गणेश देवी यांनी केली आहे। मागील 90 वर्षांपासून जनगणनेत समावेश न झालेल्या लोकांना आता आणखी वाट पाहावी लागू नये। दुर्लक्षित भटक्या जातींच्या जनगणनेचा निर्णय झाला तर त्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने ते एक मोठं पाऊल असणार आहे। या जमातींकडे भारतीय समाज साशंकतेनेच बघतो अशी खंत डॉक्टर गणेश देवी यांनी व्यक्त केली आहे। या संदर्भातली आता जो तपशील आहे तो पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भटक्या जमातींच्या जनगणनेची गरज का आहे? भटक्या जमातींच्या ब्रिटिश काळापासून या जमातींचा जनगणनेत समावेश नाही। जनगणनेचा निर्णय झाला तर त्यांना सामाजिक न्याय मिळेल। देशातील सुमारे 200 जातींचा भटक्या जमातीत समावेश आहे। ब्रिटिश काळी या जमातींना संशयित गुन्हेगार म्हणून ओळखलं गेलं। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही 1952 पर्यंत नावे गुन्हेगारांच्याच यादीत होती। आजही या जमातींकडे भारतीय समाज संशयानंच बघतोय। सध्या देशात भटक्या जमातींमध्ये 8 ते 17 कोटी नागरिक आहेत। केंद्र सरकारनं घटना दुरुस्ती करून राज्य सरकारला पुन्हा आरक्षण देण्याचे अधिकार दिले। या घटना दुरुस्ती विरोधात जर कोणी न्यायालयात गेलं तर न्यायालयानं आमचं म्हणणं ऐकावं यासाठी आता मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी न्यायालयात कॅव्हेट दाखल केलाय। सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर त्याच्यामध्ये लोकसभेने दुरुस्ती केलेली आहे आणि अधिकार दिलेले आहेत। तर या विरोधात कोणी न्यायालयात जाऊ नये अशी आमची सर्वांची इच्छा आहे। परंतु जर कोणी जातच असेल तर आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय न्यायालयाने त्यामध्ये कुठलाही निर्णय घेऊ नये याकरिता आज माझ्या वतीने कॅव्हेट दाखल करण्यात आलेला आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल झालेला आहे। बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची। पाहत रहा जय महाराष्ट्र। विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत।
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये गेल्या 3 महिन्यात 49 बालकांचा मृत्यू झालाय। त्यामुळे उच्च न्यायालयानं राज्य सरकारला चांगलंच फटकारलंय। बालमृत्यू झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार राहील अशी तंबीच न्यायालयानं दिली आहे। राज्य सरकारनं याची दखल घेत 15 दिवसांकरिता बालरोग स्त्रीरोग तज्ञ नियुक्ती केली आहे। 15 दिवसात बालमृत्यू कुपोषण आटोक्यात येईल का असा प्रश्न स्थानिकांना भेडसावतोय। गेल्या अनेक दशकांपासून मेळघाटमध्ये कुपोषणाची समस्या कायम आहे। गेल्या 3 महिन्यात 49 बालमृत्यू झाले। मेळघाट हा घनदाट जंगलाचा परिसर आहे। या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आहे। अज्ञानी आदिवासी उपचाराकरिता भोंदूबाबाचा आधार घेतात। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटातील कुपोषण बालमृत्यू या संदर्भात लोकसभेत लक्षवेधी केली। तर या संदर्भात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन मेळघाटच्या समस्या मांडल्या। केंद्राचा पाठपुरावा झाल्यानं अकोला आरोग्य उपसंचालक यांच्याकडून मेळघाट परिसरात स्त्रीरोग बालरोग तज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मात्र मेळघाट परिसरात कायमस्वरूपी तज्ञ डॉक्टरची नियुक्ती देण्यात यावी अशी विनंती आमदार रवी राणा यांनी केली आहे। अशा प्रकारचा गलच्छ कारभार महिला बाल कल्याणचा जो अमरावती जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि त्या ताशेरानंतर महिला बाल तज्ञ आणि स्त्री बाल तज्ञ या दोन्ही डॉक्टरांची जी नियुक्ती केली फक्त 15 दिवसासाठी केली। आणि मला असं वाटतं की ज्या मेळघाटमध्ये रोज हप्त्यातून 2-3 बालक कुपोषणी मरण पावतात त्या ठिकाणी परमनंट या पोस्ट असल्या पाहिजे। 15 दिवसासाठी नाही तर परमनंट असल्या पाहिजे। पेडियाट्रिशियन लहान मुलांचे तज्ज्ञ डॉक्टरांचे आपण प्रतिनियुक्ती दिलेले आहे। ग्रामीण रुग्णालयामध्ये फुल टाईम डॉक्टर्स उपलब्ध आहेत। फुल टाईम तिथे आपण पेडियाट्रिशियन केलेले आहेत आणि स्त्रीरोग तज्ज्ञ सुद्धा उपलब्ध आहेत आणि ते सेवा देत आहेत। पण कधीकधी एखाद्या ठिकाणी जर वैद्यकीय वैद्य अधिकारी उपलब्ध नसला तर त्याला आपण प्रतिनियुक्तीवर काही काळासाठी जिल्हा रुग्णालयातून 5 जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयातून आणि जिल्हा स्त्री रुग्णालयातून पेडियाट्रिशियन लहान मुलांचे डॉक्टर आणि स्त्रीरोग तज्ञांची आपण प्रतिनियुक्ती करतो। सध्या तरी मेळघाट परिसरात आदिवासींना उपचार घ्यायचा असेल तर जंगलातून वाट काढत जावं लागतं। मेळघाटात चिखलदरा आणि धारणी या तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, मात्र सुविधा आणि डॉक्टरांचा अभाव आहे। या ठिकाणी कुपोषणाच्या समस्यासह लहान मुलांना पोटफुगी सारखे आजार आहेत। त्यामुळे या ठिकाणी कायम स्त्रीरोग आणि बालरोग तज्ञ असायला हवा असं स्थानिक आदिवासींचं म्हणणं आहे। मेळघाटामध्ये बालमृत्यू आणि माता मृत्यू याचे प्रमाण जास्त आहे। तरी पण शासनाने बालरोग तज्ञ स्त्रीरोग तज्ञ हे 15 दिवसाची नियुक्ती न करता ही कायमस्वरूपी करण्यात यावी। प्रशासनाने मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी उसनेवारी स्वरूपात काही स्त्रीरोग तज्ञ आणि बालरोग तज्ञांची नियुक्ती केलेली आहे। ही नियुक्ती फक्त 15 दिवसांकरिता आहे। ही नियुक्ती 15 दिवसाकरिता न करता ही कायमस्वरूपी करण्यात यावी अशी आमची मेळघाटवासियांमार्फत मागणी आहे। बालमृत्यूच्या संपूर्ण आकडेवारीची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सन 2016-17 मध्ये अर्भक मृत्यू 280, 1 ते 6 वयोगटातील मृत्यू 127, माता मृत्यू 15 तर एकूण 422 जणांचा मृत्यू। 17-18 मध्ये अर्भक मृत्यू 217, 1 ते 6 वयोगटातील 51 तर माता मृत्यू 8। सन 2018-19 मध्ये अर्भक मृत्यू 245, 1 ते 6 वयोगटातील मृत्यू 64 तर माता मृत्यू 6। सन 19-20 मध्ये अर्भक मृत्यू 196, 1 ते 6 वर्ष वयोगट मृत्यू 50 तर माता मृत्यू 8। 2020-21 मध्ये अर्भक मृत्यू 172, 1 ते 6 वयोगटातील मृत्यू 41 तर माता मृत्यू 10। 2021-22 जून अखेर अर्भक मृत्यू 33, 1 ते 6 वयोगटातील मृत्यू 16 आणि एका मातेचा मृत्यू झालाय।
महिला आणि बालकल्याण खातं हे अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे आहे. त्यांनी बालमृत्यू संदर्भात आढावा घेतलाय. तर मेळघाटमधील बालमृत्यू प्रमाण थांबावं याकरिता अभियान राबविण्यात येत आहे. मात्र कुपोषण आणि मेळघाटातील विविध आजारांवर उपचारासाठी या ठिकाणी कायम डॉक्टर असतील का, हा खरा प्रश्न आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारनं ऊसाला 290 रुपये प्रति क्विंटल FRP म्हणजेच रास्त आणि किफायतशीर दर जाहीर केलाय. गेल्या वर्षीपेक्षा यंदा ऊसाला 5 रुपये अधिक FRP मिळालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. यंदाचा गळीत हंगाम 2021 पासून सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 5 कोटी शेतकऱ्यांना तसंच साखर कारखान्यात काम करणाऱ्या 5 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 10% जास्त साखरेची रिकव्हरी असल्यास ऊसाला 2 रुपये 90 पैसे अधिक दर मिळणार आहे. तसेच साखरेची रिकव्हरी 10% कमी झाल्यास ऊसाला 2 रुपये 90 पैसे कमी दर मिळणार आहे. केंद्र सरकारनं ऊसाच्या FRP मध्ये वाढ केल्यानंतर बुधवारी साखर कंपन्यांच्या समभागामध्ये वाढ झाली आहे. दालमिया, भारत शुगर आणि ईड पॅरिस शुगर कंपन्यांच्या समभागामध्ये 7.3 ते 6.5% वाढ झाली. तसेच श्री रेणुका शुगर आणि उत्तम शुगर मिल्स यांच्या शेअरमध्ये 5% वाढ झाली आहे. अमरावतीत डेल्टा प्लसचे 6 रुग्ण आढळलेत. ही बाब अतिशय गंभीर आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचं अमरावतीकरांना आवाहन. जिल्ह्यात 2 महिन्यांपूर्वी डेल्टा प्लसचे 6 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल मंगळवारी अमरावतीच्या प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये चिंता वाढली आहे. नवनाथ दळवी हे सामान्यातील असामान्य नेतृत्व. अक्षरकलेच्या माध्यमातून जगभरात आपली नाविन्यपूर्ण कला दाखवत देशाचं नाव 7 समुद्रापार पोहोचवलंय. एखाद्याच्या नावातून अक्षर चित्र तयार करणं किंवा अनेक नावांमधून एकच अक्षर चित्र तयार करणं ही अनोखी कला पनवेलमधील नवनाथ सखाराम दळवी यांनी साध्य केली आहे. काहीतरी वेगळं हटके करून दाखवायचं असं मनाशी बाळगलेल्या नवनाथ दळवी यांनी हे साध्य करून दाखवलं. 1988 सालापासून त्यांनी आपली कला जोपासली आहे. महाविद्यालयापासून सुरू झालेला प्रवास आता तब्बल 33 वर्ष सुरू आहे. मागील 10 वर्षांपासून या कलेचे रूपांतर त्यांनी व्यवसायात केलंय. एखाद्याच्या नावातून गणपती तर सगळेच तयार करतात, पण त्यांनी तयार केलेल्या नावातून बनवलेले गणपती हे इतरांपेक्षा काही वेगळेच असतात. घरात असणाऱ्या आई वडील यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कला नव्हती, तर दळवी हे BCom LLB झालेले आहेत. त्यांनी या कलेमध्ये असामान्य असं जगापेक्षा वेगळं काहीतरी देतोय. गेली 10 वर्षाला मी बाय प्रोफेशन करतोय. बरं, ही जी माझी आर्ट आहे ना, की माझ्यापर्यंत सीमित ठेवायची नाही. की प्रत्येकाचं कसं असतं की मी जगापेक्षा जरी वेगळं काहीतरी देत असेल, पण प्रत्येकाचं कसं असलं की मोनोपॉली असते. पण माझं असं की म्हणजे देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता एके दिवशी घेणाऱ्याचे हात घ्यावे. आणि भविष्यात मलाही ही जी कला आहे, ही अक्षरचित्रकला आहे किंवा अक्षरगणित चित्रकला किंवा अक्षरचित्रकला, ही भविष्यात मला विद्यार्थ्यांनाही शिकवायची. ही माझ्यापर्यंत सीमित ठेवायची नाही.
जय विशेष मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र।